भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज 14 एप्रिल रोजी ठिकठिकाणाहून निघणाऱ्या भव्य मिरवणुकीत सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात। म्हणून आमच्या संस्थेमार्फत या जयंती उत्सवाच्या निमित्त आम्ही नवतेज प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांनी निर्मिती केलेल्या संविधानाचा आदर करून बहुजन समाजाप्रती जयंतीच्या निमित्ताने आलेल्या सर्व अनुयायी व आंबेडकरी बांधवांना आमच्या वतीने अल्पोपहार व थंड पाण्याचे वाटप करून सामाजिक आपुलकीच्या अनुषंगाने एक सहबांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करून भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा एक सहभाग होत आहोत। या कार्यक्रमात संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद म्हात्रे, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष अभ्यंगे, ठाणे जिल्हा अध्यक्ष गणेश लोखंडे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष ॲडव्होकेट खान शुगुप्ता परवीन कमर, महिला उपाध्यक्ष प्रभावती रमेश क्रोकडे तसेच राष्ट्रीय महिला सचिव सौ वंदना शरद म्हात्रेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अशा या महान कार्याबद्दल सर्व नागरिकांनी मनोगत आभार मानून संस्थेच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या। सर्वांना काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त नवतेज प्रतिष्ठान संस्था यांचे संस्थापक अध्यक्ष शरद म्हात्रे यांच्या वतीने व सर्व पदाधिकारी तिथे उपस्थित राहून येणाऱ्या सर्व अनुयायांचे स्वागत करत असताना त्यांना पाणी, चहा तसेच अल्पोहार याचं वाटप करून सर्व अनुयायांकडून प्रशंसा मिळवून संस्थे व शरद म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना हे एक समाजकार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा आम्ही कुठेतरी एक पाईक आहोत आणि त्याचंच एक पाईक होण्याचं आम्हाला समाधान मिळतं आहे आणि आज आम्ही करत आहोत त्याच्या पुढेही हेच कार्य करत राहणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला आम्ही कुठेतरी आमचा थोडासा हातभार लावून ह्या हेतूने आम्ही हे कार्य चालू ठेवणार। तसेच या संस्थेचे असे महान कार्य आहेत की महिला सबलीकरण, तसेच तरुणांना रोजगार, शिक्षण, आरोग्य या सर्व सुविधा ही संस्था प्रमाणे देत आहे आणि ह्या दिनाचे औचित्य साधून सर्व जनसमुदायासमोर त्यांनी आपल्या कार्याची एक महान अशी संकल्पना त्यांनी रुजवली। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर जे आज आपलं पूर्ण राष्ट्राचं कारभार चालू आहे त्या निमित्तानं त्यांनी मनोगत व्यक्त करताना असं सांगितलं की आज जे काही संविधानावर जे काही आपले आर्टिकल्स आहेत त्याच्या प्रत्येक आर्टिकलच्या याच्याप्रमाणे आम्ही मूल्य शिक्षण, तसेच आरोग्य या व तसेच महिला सबलीकरण हे कार्य आम्ही सतत चालू ठेवणार व आजच्या दिनी आम्ही सर्व अनुयायांचे आभार मानतो आणि आम्ही जे काही कार्य केले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो। जय